हे बघा सकाळी सकाळी सगळा पाऊस आलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहे आता म्हणजे अंजनगाव सुरजी. तृप्ती रेचे आहे ना आपल्या लाईव्हला येत असतात त्या ताई, त्यांच्या घरी चाललो आम्ही त्यांच्या भेटीला. तर बघा सकाळ सकाळचं वातावरण बघून घ्या सगळ्याजणी. आमचा शिवांश बघा कसा बघत आहे, मधात बसलेला आहे आणि तुमचे दाजी कसे गाडी चालवत आहेत बघा सगळ्यांनी. आणि रोड बघा वल्ला आहे सगळा. हे बघा आता ना शिवांश म्हणे मला समोर बसायचं आहे. आता त्याला परत समोर घेतलं, गाडी थांबवली होती आम्ही आणि आता त्याला समोर घेतलं. बघा वातावरण बापरे, धुकं बघा किती आहे रस्त्याने. धुकं तर खूपच होतं आणि असं वाटत होतं किती पाऊस येते आणि किती नाही. बघा किती धुकं आहे तर रस्त्याने. हे लागलं आहे आता सिरसोली गाव, पहिला स्टॉप. सिरसोली गावामधून जात आहे आम्ही. तर बघा सिरसोली गावामध्ये कसे लोक बसलेले आहेत सकाळी सकाळी आणि आम्ही म्हणजे रस्त्याने जात होतो तर लोक बघा कसे बघतात. हे बघा रस्त्याचे घरं आहेत, काही दुकानं आहेत, काही काही दिसत आहे रस्त्याने, झाडं आहेत. हे बघा बंगला आहे. सगळा रोडचा मी म्हणजे व्हिडिओ शूट केलेला आहे तर बघून घ्या सगळ्यांनी. म्हणजे हा जात आहे अकोट रोड. हे बघा शिवाजी महाराजांचा मूर्ती आहे इथं खूप छान अशी. आणि दुकान पण होतं, किराणा दुकान, कुत्रं पण होतं. सगळा शूट केलेला आहे मी बघा सगळ्यांनी पटापट. दुकान बघा किराणा दुकान आहे आणि हा रस्ता जाते अकोटला. तर पुढे पण आहे अजून, दाखवते तुम्हाला पुढचं पण. तर बघा लोक बसलेले आहेत रस्त्याने कोणी म्हणजे आम्ही सकाळी सकाळी. हे बघा म्हणजे बुद्ध मंदिर व्यवहार आहे ते. तर हे किराणा दुकान आहे. हे झाडं आता लागते इथून म्हणजे पुढं दुसरा रस्ता. तर हा एक रस्ता जाते अकोट आणि एक रस्ता जाते तेल्हारा. तर आम्हाला जायचं आहे अकोटकडे. हा रस्ता इकडचा जाते तेल्हारा. गाडी आहे तिथं, हा जाते तेल्हारा. आणि इकडे बस उभी आहे. तर बघा बस उभी आहे. तर या बसच्या तिकडून हे बघा हे आहे लोहारी गाव. इथे पाणी नेत आहेत लोक. प्यायच्या पाण्याची सोय नसेल तर चांगलं पाणी नेत असेल इथून. तर बघा हे लोहारी गाव आहे आणि इथून आम्ही जात होतो. नारळाचे झाडं बघा किती छान छान आहेत. तुम्ही सर्व झाडं दाखवते तुम्हाला. तर बघा नारळाचे झाडं ना खूप छान छान आहेत इथं नारळाचे झाडं. तर बघू शकता तुम्ही नारळ, बापरे प्रत्येक ठिकाणी नारळाचं झाड आहे. आणि लोक पण उभेच आहेत कारण का सकाळचा टायमिंग आहे ना. आम्ही सकाळी सकाळीच जात आहोत रोडनी म्हणून सकाळी सकाळी सगळे लोक उभे आहेत. बघा किती मस्त छान झाडांचं वातावरण आहे सकाळी सकाळी. आणि पावसाचं धुकं पण होतं ना त्याच्यामुळं वातावरण चांगलं होतं. पण अशी धुगधुगी वाटत होती का पाऊस येते की काय. पण आम्ही पोचेतोवर पाणी येऊ देऊ नको बापा, तेच म्हणणं आहे एवढं. पण काय माहिती आता पाणी येते का काय. तर सगळे लोक बघा आहेत आणि खूप छान वातावरण आहे मस्त असं. आता आम्ही आलो आहे तृप्ती रेचेच्या घरी. बघा तुम्ही तृप्ती रेचेचं घर. हे गाडी उभी केली आम्ही इथं. हे घर आहे तृप्ती रेचेचं. तर बघा हा शिवांश आमचा. हां हे तुमचे दाजी. तर आता आम्ही आलो आहे तर तृप्ती रेचेला बघून घ्या तुम्ही. आता तृप्ती रेचेचं घर आहे. हे बघा तृप्ती रेचे. घर प्रवेश तृप्ती रेचेचं. हे भांडे पडलेले आहेत तिचे. हे बघा तृप्ती रेचे.
करायचे. हाय म्हणती, नमस्कार म्हणती. आणि आता तिचा चालू आहे स्वयंपाक. तिला म्हटलं स्वयंपाक करू नको, तरी पण ती सकाळीच उठली आणि स्वयंपाक करत आहे. तर बघा सगळ्यांनी या जेवण करायला. कुठे सगळेजण या जेवण करायला. सगळ्यांचा स्वयंपाक करून ठेवलाय तिनं. पोहे नाही करणार आज, पोहे नाही करणार. मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस तिनं पोहे केले होते आणि आम्ही पोहे खाल्ले आणि चाललं गेलो. तर आज मी ते पोहे करणार नाही. तर बघा, बघितलं का तुम्ही? तृप्ती रेचेला बघून घ्या एकदा. माझी बहीण आहे बरं ती, सिस्टर. हा सिस्टर आहे. तर सगळ्यांनी बघून घ्या. आणि हे तिचं छोटंसं किचन आहे, मस्त छोटंसं आहे. इथं फ्रीज ठेवलेलं आहे. हे बघा, हे वांगे चिरून ठेवले, कढई ठेवली. आता काय करते काय माहिती. मी आली आणि तिचा व्हिडिओच काढत बसली. मी काही कामाची नाही आहे. बघा, तृप्ती रेचेचं आतमधलं घर. तर इथं भांडे ठेवले आहे. हे देवघर आहे, देवपूजा झालेली दिसतं मला. आणि हे इथं सामान ठेवलेलं आहे. अंधार आहे तिच्या घरात. आणि हे बघा, हे अजून एक घर. मग ते घरातला पसारा दाखवायला गेली तर बघा कशी बडबड बडबड करत आहे ती. लाईव्हवर पण अशीच बडबड बडबड करते. तर बघा, हे संडास बाथरूम आहे तिचं. वांग्याची भाजी आणि इकडे ठेवला तिनं आमच्यासाठी चहा. वांग्याची भाजी, वरण लावलेलं आहे. बघा, स्वयंपाक करून ठेवलाय तिने. आम्ही किती वाजता पोहोचलो तिच्या घरी? 8 वाजता. तर आम्ही निघालेलो होतो सकाळी 5 वाजता करून. तर आम्ही 8 वाजता पोहोचलोय. तर या भाजीला मी चमचा देत आहे, सराटा. बरं, तुमच्या इकडे काय म्हणते त्याला? आमच्या इकडे सराटा म्हणते. तर बघा, मी सराटा देत आहे. तयारी मी केली म्हणते ना, काही पाहिली बडबडी तृप्ती तुम्ही. लाईव्हवर कशी बडबड बडबड करत राहते. हे आहे ते तृप्ती. तर मी तिच्यासाठी स्पेशल माय भरून भेटायला आली. माय बाई तिच्यासाठी स्पेशल. सकाळी उठली मी 5 वाजता. 5 वाजतापासून उठली आणि घरचे कामं काहीच नाही केले मी. आणि सरकी शिदी तिच्या घरी आली. पा, तर हिचं किचन पा, किती मस्त किचन आहे. आमचं किचन असं नाही आहे. हे पा, चहा चालला उतू चालला. चहा गेलता उतू. ठेवलंय तिनं. तिच्या सासूबाईची आंघोळ राहिली, सासूबाईसाठी पाणी ठेवलंय. आता गायते चहा. अजून सांग म्हणते काही असेल ते. हे बघा, चहा आता गाळते. चहा हे गाळत आहे चहा. तर या सगळ्यांनी म्हणते चहा घ्यायला. तृप्ती रेच्याच्या घरी या रे बा सगळ्यांनी चहा घ्यायला. लवकर लवकर पट्ट या जा, फक्त लवकर लवकर, उशीर करू नका. हे पा, धुवारा उडून राहिला. हा आमचा शिवांश पा. शिवांश. तर तुझा शिवांश तिकडे बसेला आहे. दाखवू का? हे बघा, आता शिवांश दाखवते. आता चहा देते ती. हे बघा, हे अजून एक रूम आहे. इथं टाक्या भरल्या बापा गव्हानं. गहू आहेत या टाक्यात बरं, लय मोठे गहू आहेत. हे बघा, चहा ते घेऊन चालली. हे बघा तुमचे ताजे. आणि हे तृप्तीताईच्या घरचे आमचे पाहुणे बा. आणि हा तृप्तीताईचा शिवांश. म्हणजे म्हणते चहा घे. मी का पाहुणे नाव का मग चहा देऊन राहिली. हा बघा, हा तृप्तीताईचा शिवांश आहे. बसला आत्ताच झोपेतून उठला हा शिवांश. काय शिवांश, बोल ना रे. तब्येत नाही का बरोबर? तब्येत बरोबर नाही का? सर्दी खोकला सातच चालू आहे सगळीकडे. सातच आहे. पा कसा पाहिजे टुकू 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 टुकू. टुकमुकू पाहून राहिला शिवांश. आणि तृप्तीताईची भक्ती गेलेली आहे शाळेत. स्पेशल आलू वांग्याची भाजी तृप्तीच्या घरची. आता याच्यात टाकते ते पाणी. आलू वांगे झाले म्हणते चांगले. बघा पाणी टाकते आता. किती? 200 लिटरची. हा 200 लिटरची. 200 लिटरची केली. 200 लिटर पाणी टाकते तिला. ते कामाची गोष्ट नाही बाप्पा. दाढीच पाहिजे. हो घे ना चहा टाकला. हे बा 200 लिटरचं पाणी टाकलं तिनं. बस ते बस 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 बस. पहिले शिजले ते आलू वांगे. या सगळ्यांना मस्त 200 लिटरचं पाणी टाकलं तिनं. भाजी खायला या. आणि हा मध्ये चहा दिला. हे पा चहा दिला मध्ये. तर या सगळ्यांनी चहा प्यायला. मस्त मस्त चहा आहे. तर चहा प्यायला या. हिला म्हटलं चहा घे. तर तिच्याच घरी मी आली. मला चहा पाचते. ते म्हणते मी पेत नाही. आणि सांगा मग असं असते का कुठे? चहा पेत नाही म्हणते. तिकडे पाय व चहा पेत नाही म्हणते ना. पाय
गावावरून घेऊन आला आहे बा. शिवांची गाडी घेतली यानं. आमच्या शिवांशनं छोट्या शिवांची गाडी घेतली. तर गाडी खेळत आहे. आणि सोप पण खाल्ली. हां अशीच गाडी घेऊ आपण, नंतर घेऊ. सोप खाल्ली का त्या सोप बाबू? आम्ही चाललो आता. कोणती डाबरी आहे म्हणते, तिथं धरण आहे म्हणते. त्या धरणात हे बघा ते दोघं जण गाडीवर आणि आम्ही दोघं जण मागं आहे. तर ते कोण्या डाबरीत नेतो म्हणते. आम्हाला डाबरी बघायला तिथं चांगलं धरण आहे म्हणते मस्त. म्हणून आता धरणात चाललो आम्ही धरण बघायला. तर तुम्हाला दाखवते धरण, बघा तुम्ही पण धरण. इथं थांबली गाडी. इथं पेट्रोल टाकतात ते गाडीत. पेट्रोल संपलं, पाणी टाकतं म्हणते गाडीत. गाडीत पाणी टाकतं का मग तृप्ती? की पेट्रोल टाकतं? 20 लिटर पाणी टाकतं म्हणते गाडीत. पहा तुम्ही सगळेजण 20 लिटर पाणी गाडीत टाकल्यावर गाडी चालणार का? हे बघा तुमची दाजी. धरण पाहायला नेतो म्हणते का? कोणतं धरण आहे तर? कसं आहे होत ते धरण? त्याच्यात पेट्रोल आहे म्हणते सगळं. त्या धरणात पाणी नाही आहे, पेट्रोल आहे सगळं. हे बघा आम्ही चाललेलो आहे धरणावर. तर इकडे हा रस्ता जात आहे ना, हा धरणाचा रस्ता आहे. जवळच सातपुडा पर्वत पण आहे. तर बघा इकडे पाऊस झालेला आहे बरं का, भरपूर पाऊस झालेला आहे. सगळीकडेच पाऊस आहे. आणि बघू शकता किती वातावरण पावसाचं आहे. मस्त वातावरण आहे पावसाचं. पण चांगला जोरात पाऊस जर आला ना तर आमचं चांगलं धरणच निघणार. बघा ती गाडी दिसत आहे का? ती तृप्ती ताईची आहे. तृप्ती तैरेची गाडी आहे. तो पुढे आहे आणि आम्ही त्यांच्या मागाव, कारण का आम्हाला धरण माहिती नाही ना. तर हे बघा पर्वत, बघा पर्वत समोर आहे ना, मस्त पहाड आहे तिथं बघा. मस्त जोरात पाऊस चालू आहे ना, पुढं खूपच जोरात पाऊस चालू आहे. इकडे मस्त म्हणजे झाडं झुडं चांगलं पर्वत. हे बघा पर्वत वातावरण, मस्त झाडं आहे तिकडं. हे थांबली गाडी तिची. तर आता काय माहिती पाऊस येते का काय. तर हे इथं थांबलं. हो चला मग. इकडे आहे म्हणते धरण. पहाडावर सगळं झाडं झुडच आहे. सातपुडा पर्वत आहे म्हणते इकडे. आणि इकडे धरण आहे. मला तर एकच पुढे दिसून राहिली. ते म्हणते सातपुडा धरण आहे आणि तुमचे दाजी म्हणतात मला एकच पुळी दिसून राहिली त्या धरणावर. सांगा काय करा तुमच्या दाजीचं बाप्पा. हे बघा आलो आम्ही धरणावर. बघा हे धरण आहे म्हणते. हे इथून बघा हे पहाड आणि हे धरण. आणि हा कच्चा रस्ता आहे. हा कच्चा रस्ता आहे. तर इथून धरण चालू होतं बरं का. हे बघा धरण. बापरे बाप किती पाणी आहे धरणामध्ये. किती छान पाणी दिसत आहे बघा. मस्त मस्त लोक पण आहे तिथं फिरायला. तर हे बघा पहाड. हे धरणाचा रस्ता आहे. हा आमचा शिवांश. चला काही नाही, पडत नाही काही नाही. इथून गेलं की पडत नाही काही नाही. चल घाबरू नको. हा रस्ता इथं उभं राहायचं ठिकाण आहे धरणावर. हे विहीर आहे. या विहिरीवर उभं राहायचं ठिकाण केलेलं आहे. तर बघा मूर्तीचं मुंडकं म्हणते. बघा पाणी. हे महालक्ष्मीचं मुख आहे. हे मसल्या पाहिजे त्याच्यात. महालक्ष्मीचं मुकुट आहे ते. हो ना, मग मी तेच म्हणलं. महालक्ष्मी. मसल्या पाहिजे छोट्या छोट्या. छोट्या छोट्या मसल्या पण आहे. बघा महालक्ष्मीचं मुकुट टाकलेलं. मी येऊ काय? एवढ्या अटीने जात रे मी. हे विहीर आहे. विहिरीवर बांधलेलं आहे का हे उभं राहायचं. गावात पाणी सोडते नाही. मस्त पाळा. हे तृप्ती. मस्त पाळा. हे बघा किती मस्त पहाड आहे म्हणते. अंदरही मस्त आहे. तर पाणी बघा किती मस्त आहे. खूप मोठं धरण आहे बघा.
अंदर लय धुका आहे दिसत नाही मस्त धरण आहे एकदम. धुकं पाणी किती निघून राहिलं. धुका आहे, ती धुकं. आम्हाला वाटत होतं हा पाऊसच आहे का, नाही धुकं पण ते धुका आहे. हे म्हणत होती इकडे पाऊस पाय की किती होऊन राहिला, नाही म्हणत मला. पण ते धुका आहे. बघा ही तृप्तीनं धरणावर आणलं आणि धरण दाखवलं, तर मस्त मस्त धरण आहे बघा. या सर्वांनी धरण बघायला. सगळ्याला बोलावते, ती स्वयंपाक करून ठेवते चांगलं वरण भेट्टीचा. झालं आमचं धरण बघून, धरण बघितलं. आता चाललो आम्ही घरी. बघा सगळेजण उभे आहो आम्ही इथं. तर इथून चिखलदरा किती दूर आहे? 60 किलोमीटर चिखलदरा आहे, पण चिखलदऱ्याला जाणं होत नाही आता. आमची तर इच्छा आहे, पण नेत नाहीत ना आम्हाला दोघं जण चिखलदऱ्याले. रिकाम पण पाहिजे ना त्याले चांगलं. चला तर मग आता जातो आम्ही तृप्तीताईच्या घरी. आता हे बघा आलेलो आहे आम्ही डाबरी. तिकडे पहाड आहे तिकडे, आणि पहिले ते धरण दाखवलं आणि आता पहाडावर आणलेलं आहे. तर इकडे पहाड आहे म्हणे मस्त मस्त. तर बघा तुम्ही पण सगळ्यांनी मस्त पहाडाचा आनंद घ्या सगळ्यांनी. आम्ही पण घेत आहो, पण तुम्हाला पण दाखवत आहे, कारण का आम्ही जर कुठं आलो तर आमच्या यूट्यूब फॅमिलीला पण माहिती पडलं पाहिजे ना ते कुठं गेले काय गेले. तर बघा झाडं किती छान छान झाडं आहेत, मस्त झाडं आहे तिकडे खूप सारे. बघा डाबरीतला रस्ता कसा आहे, तर येळा तेळा रस्ता आहे आणि खूप जोरात गाडी चालू आहे. बाप रे बाप, हे बघा रस्ता किती भारी रस्ता आहे बघा. पण झाडून बघा किती मस्त आहे, झाडांचं लोकेशन खूप भारी आहे. पहाडात चाललो आम्ही, पहाडामध्ये चाललो. तर सगळ्यांनी बघून घ्या किती भारी रस्ता आहे बघा. हळू चालवा गाडी, लई जोरात गाडी चालवू नका, कारण रस्ता खूप अवघड रस्ता आहे. गाड्या येत आहेत समोरून. तृप्ती आहे त्या गाडीवरती आणि आम्ही तिच्या मागं जात आहे, कारण का आम्हाला इकडचं काही माहिती नाही ना. तर ते पुढं आणि आम्ही मागं. ते दुसरं चिखलदरा आहे म्हणते. महाकाली मंदिर आहे इथं, महाकाली मंदिर. जनावरापासून सावधान राहा म्हणते, जनावर मागं लागतील म्हणते तुमच्या. हे बघा जनावरापासून सावधान. मेळघाट आहे, मेळघाट वन विभाग. चला आता तुम्हाला दाखवते बघा. इथं व्हिडिओ काढले असते, पण इथं रेंज नाही आहे, कारण की हे पहाड आहे ना, तर इथं रेंज नाही आहे. तर बघा तुम्ही सगळ्यांनी, ते चालले सगळेजण, मी चालली त्यांच्या मागे मागे. हे बघा हे मंदिर आहे अजून, तिथं पण जाऊन दाखवते. बजरंगबलीचे मंदिर आहे. आणि हे झाडं, यांनी चपला काढल्या आणि मी आहे यांच्या मागं. घंटी वाजवली तृप्तीने. हे बघा मंदिर आहे, तर मंदिरात आणलं आम्हाला. मस्त मंदिर आहे. इथं काम चालू आहे मंदिराचं, पाणी पण टाकणं चालू आहे मंदिरात. आणि हे बघा मंदिर, खूप छान असं मंदिर आहे. महाकाली माता बघा, महाकाली माता दिसत नाही, कारण का मंदिर बंद आहे त्याच्यामुळे दिसत नाही. तर शिवांश दर्शन घेत आहे आणि हे पण मंदिरच आहे. तर आतमध्ये बंद असल्याच्यानं दिसत काहीच नाही. हां, आदिशक्तीवरी माता आहे आणि ते महाकाली माता होती. हे इथं काम पण चालू आहे. इथं अंधार पण आहे म्हणून दिसत नाही, अंधार आहे इथं खूप. चाललो आता. इकडे पण काय आहे काय माहिती, अजून धरणच आहे इकडे. पळत जाऊ नको रे, धरण आहे, लय लय धबधबा धरण आहे बाप्पा. बापरे बाप.
हे बघा धरण, हे बघा चालली पळत, पडशीन व माय, पडशीन ना माय व. हे बघा धरण, धबधब्याचं धरण आहे. हे इथं राहिले उभे. हे बघा धरण. पुढे नको जाऊ, ते पाय कसा पडला. पाय घसरी शेवाळलेला आहे. इकडून पाणी येत आहे बघा पहाडामधून. पहाडामधून पाणी येत आहे हे, आणि पाण्याची धार बघा किती जोरात चालू आहे. इकडे दाखव. ते व्हिडिओ काढून राहिली, काय करून राहिली. धबधबा आहे धबधबा. अरे पाण्यातच सू करतो म्हणते मग सू आली. हे बघा सगळ्यांनी धबधबा. हा धबधबा आहे. किती मस्त वातावरण आहे. हे तुमचे दाजी हिंडून राहिली इकडे तिकडे. गोटे आहेत त्याच्यामुळे चालता येत नाही व्यवस्थित. हळू चाल रे, पडशीन रे. हे बघा खेकडे असते म्हणते. खेकडे खेकडे घेतीन रे पाहिजे खेकडे. हे बघा धबधब्याची धार लई जोरात चालू आहे. अस्वल आहे. अस्वल आहे इथं. अस्वल पण आहे बापा. वाघ आहेत या जंगलामध्ये. नमस्कार मित्रांनो, तर मी आहे शिवांगी पाटील. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे का, ही आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, लाईव्हवर येत असते तृप्ती तृप्ती म्हणतात तुम्ही. तृप्ती तृप्ती कुठं गेली, तृप्ती कुठं गेली. तर मी आली आहे तृप्तीताईच्या घरी. तर बघा तृप्तीताईच्या घरी आलेली आहे. तर हे बघा तृप्ती, हे तृप्ती आहे. आणि जेवणं चालू आहेत तिकडे. तर तिथं जेवणं चालू आहे, ती ताटं वाढत आहेत. तर बघा आलू वांग्याची भाजी केली मस्त, आणि आलू वांग्याची भाजी आहे, भात आहे, वरण आहे, पोळ्या आहेत. तर या सगळ्यांनी जेवण करायला. तर बघा तुम्हाला जेवण करून राहिले ते पण दाखवते. हे बघा वरण वाढत आहे. वरण एवढं घट केलं बघा. हे बघा यांचे जेवण चालू आहे तिथं. या जेवण करायला सगळ्यांनी जेवण करत आहे. तर बघा सगळा पसारा आहे जेवणाचा तिथं मांडलेला, आणि जेवण चालू आहे. तर या सगळ्यांनी जेवण करायला. वाटीत भाजी घे. भाजी हे आहे, वरण आणि पोळी सर्वच आहे. तर चला या जेवण करायला. चला तर मित्रांनो चाललो आम्ही आमच्या घरी. बघा आमचे जेवण झाले आणि आम्ही निघालो आता घरी तृप्तीताईच्या घरून. बघा रस्ता आणि पावसाचं वातावरण पण झालेलं आहे. पाऊस नाही आला पाहिजे फक्त की झालं, नाहीतर आम्ही चांगलं बोललो. बघा आहे आता बरेच लांब आहे. किती किलोमीटर असेल बघ? 60 किलोमीटर आहे आता आमचं गाव. 60 किलोमीटर. आता आम्हाला जायचं आहे 60 किलोमीटर. तर आम्ही सकाळीच निघालो होतो आणि आता जाणार आहे आम्ही. चला तर मित्रांनो, हे बघा मित्रांनो, आम्ही आता आलो आहे आमच्या दुकानात. आम्ही घरी पण नाही गेलो, डायरेक्ट तृप्तीताईच्या घरून आम्ही डायरेक्ट दुकानातच आलो. 2:25 झाले आणि आता ताबडतोब आता लाईव्ह घेणार आहे. आता लाईव्ह घेणार आहे. कसं आता जास्त वेळ नाही आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.